आज याच गणेशोत्सव मंडळाच्या या हरहुन्नरी कार्यकर्त्यांच्या संयोजनातून हे मंडळ कायमच आगळ्या वेगळ्या उपक्रमांना साथ देत असतं आणि म्हणून माता भगिनींच्या पसंतीला उतरलेला आणि माता भगिनींचा सन्मान वाढवणारा एक आगळा सोहळा अर्थात तुम्हा सर्वांच्या पसंतीचा कार्यक्रम होम मिनिस्टर एकदा जोरदार टाळ्या वाजवा क्रांतिउदय गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पासाठी नवसाला पावणारे गणपती त्यापेक्षा महत्वाच्या जोरदार टाळ्या वाजवा क्रांतिउदय मंडळाच्या सगळ्या हरवणारी कार्यकर्त्यांच्यासाठी गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। गेम सुरू स्पर्धा सुरू 1 2 3 स्टार्ट तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात आहा 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 मी म्हणलो का नाही आता गेम सुरू पहिली दुसरी तिसरी तिन्ही विद्यार्थी आहोत व्यवस्थित खेळा 1 2 3 स्टार्ट तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात आले मी सांगितलं होतं का नाही मी तुम्हाला फसवायला आलोय एवढं सोपं आहे का बक्षीस द्यावे टीव्ही द्यायचे टीव्ही आता चक्की 1 2 3 स्टार्ट तळ्यात तळ्यात अरे हुशार झाले सगळे 1 2 3 स्टार्ट मळ्यात तळ्यात मळ्यात या वहिनीने जागा सोडली नाही काट्या वहिनी थोड्या सावध झाल्या म्हणून बचल्या यस 1 2 3 स्टार्ट तळ्यात हा माऊली उडी मारायची लवकर फास्ट उडी मारायची आणि नाही उडी मारायची जमली तर शेजारचीला धरायची तिलाच ओढायची ते बी आउट आणि आपण बी आउट 1 2 3 स्टार्ट मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात फास्ट मळ्यात तळ्यात तळ्यात मला माहित होतं या वहिनीनं पकडायचं मी उभं राहिलो इथं 100% या फसणार मला माहित होतं पण नाही फसले ना नाही फसले यस 1 2 3 स्टार्ट मळ्यात तळ्यात मळ्यात ओ पिवळ्या साडीवाल्या वहिनी कृष्णा नदीला पूर आलाय चालू फाट खेळा थोडा येते का लक्षात बघा इकडे बघा फाट खेळा तर वाचा 1 2 3 स्टार्ट मळ्यात ऐका पान फोडाव आणि आउट फोड पिवळ्या वहिनीला मी समजून सांगायला लागलो तुम्ही काट्या वहिनी आउटच की झाले काय गरज आहे का काही गडबड करायची 1 2 3 स्टार्ट तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात 1 2 3 स्टार्ट तळ्यात तळ्यात काय मला असं वाटलं या ट्रेन झाले आता नवरीकडे दुर्लक्ष केलं म्हणजे पुढे आलो त्या पाठीमागं क्लीन बोल्ट 1 2 3 स्टार्ट तळ्यात तुम्ही होम मिनिस्टरचा कार्यक्रम खेळा येणार हे तुम्हाला माहित होतं ना सगळ्यांना किती दिवस कार्यक्रमाची जाहिरात चालली 5-6 दिवस झालं चालू आहे ना कसे तुम्ही ट्रेन झाले नाही मला कळलं असं तुझंही बरोबर आहे सगळ्यांना बक्षीस देणं शक्य आहे का आउट तर झालेच पाहिजे 1 2 3 स्टार्ट मळ्यात घ्या बसून त्या काय म्हणले माहित आहे का 4-5 वेळा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात करून त्यांचा वाढला होता बीपी लागले सो कराय रानाकडे सोडलं बरं ओगे त्रास नको जाऊ दे म्हणून द्या यस छान करता तुमच्यापैकी काही स्पर्धक मी पुढची स्पर्धा खेळण्यासाठी घेऊन जाणार आलं लक्षात 1 2 3 स्टार्ट तळ्यात मळ्यात
तळ्यात तळ्यात. अरे इकडे तुमच्या दोघीची जोडी फोडतो. एका गावचे आहे का काय तुम्ही? नाही ना. आता हा आता कसं करते बघा. सगळ्यांना बक्षीस द्यायला काही खेळापत आहे का? इकडं दोन इकडं. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात. अरे 1 2 3 स्टार्ट. मळ्यात तळ्यात मळ्यात. ओ फास्ट द्या की वहिनी 2 नंबरच्या. फास्ट खेळा. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. तळ्यात 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 मळ्यात. या माऊली जरा फाट उडी मारा की. गाव बघतोय. आणि व्हिडिओवाले तर कुठे गेले? व्हिडिओवाले इकडे इकडे बघा. उद्या युट्यूबला जाणार आहे तुम्ही तर कधी व्हिडिओ करतोय लक्षात असो. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. शेजारी भक्कम लागली म्हणून बरं. नाहीतर ती बी गेली असती कृष्णाच्या पाण्यात आणि मी बी गेली असती कृष्णाच्या पाण्यात. जमलंय ना शेजारीमुळे. जमलं का नाही थोडं का होईना? लागला ना तुमच्या ह्यांना हात. वाचवलं का नाही तुम्हाला? अजून एक संधी देतो. यस 1 2 3 स्टार्ट. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. आता बाकी काही बघू नका. फक्त यांची ओढी बघा. बाकी कुणी काय खेळू नका. तुम्ही चौकी खेळू नका. यांची उडी फक्त बघा. वहिनी तळ्यात. असंच असंच पाहिजे. हा याला म्हणायचं आयुष्यातला आनंद बरं का. यापेक्षा वेगळं काय असतंय? एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. माऊली अभिनंदन आहे. आणखीन एकदा त्यांची उडी बघाच. असू दे माझ्या बहिणीसारख्या आहेत बघा. माझ्यासारख्या सेम दिसतात का नाही? दिसतात का? मी बी काळा मिटन त्या बी माझ्यापेक्षा जरा कोऱ्या थोड्या. असू दे राग नाही धरायचं बरं का भावासारख्या. ओ मॅडम लय हसू लागले. रडता का काय? तुम्हाला सांगू का खरं? माणसं हसणं विसरलेत बरं का. हा मोठमोठ्या शहरामध्ये हसण्याचे क्लब आहेत हल्ली. काटे साहेब आहेत का? सुनील पती साहेब. लोक हसणं विसरलेत. हसण्यासाठी हास्याचे क्लब लावलेत शहरामध्ये सिटीमध्ये. इथं बरं आहे का नाही? म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय तुमच्या आयुष्यातला आनंद देण्याचं काम मला करायचंय. जोपर्यंत तुम्हाला आनंद देता येईल तेवढा आनंद देऊन. आणि ह्याच्यासारखं पुण्य काय वेगळं असतं. तुम्हाला वाटत असेल बरं झालं या साबळे सरांनी या माऊलीला बरोबर पकडले. पण तुम्हाला माहित आहे का ही माऊली आज तुमच्या गावची रणरागिणी झाली. हिनं तुम्हाला किती वेळ कमी जास्त 5 मिनिट हसवले का नाही? या माऊलीमुळं तुम्ही एवढी सगळी लोक या गावची 1000-1100 लोक हसताय. 2-2 मिनिटं जरी हसला तरी 2200 मिनिटं हसताय. 2200 मिनिटं हसताय म्हणजे या माऊलीच्या आयुष्यामध्ये 2200 मिनिटाचं पुण्य मिळालंय. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा या माऊलीसाठी. म्हणजे कसं त्यांना बी अपमान वाटत नाही काय झालं ते. नाही तर म्हणणार बाबानं ते आलंय मलाच पकडलं होतं. नाही माऊली बिनधास्त खेळायचं. तुम्ही जिंकणार आहे. अगदी काही क्षणामध्ये तुम्ही आता जिंकणार आहे ही स्पर्धा. व्यवस्थित खेळा. यस रेडी 1 2 3 स्टार्ट. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. अभिनंदन. या 5ही वहिनी पुढची स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालीत. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बहिणाबाईंचं अभिनंदन. हा बोला. माधुरी यतिराज सावंत. बोला. सावंत वहिनी उखाणा. कराड तालुका जिल्हा सातारा मध्ये माझे गाव वेणेगाव मध्ये माझे घरात बांधते माडी. माडीवर नेसते साडी लावते चाप. शहाजी माझे बाप पाण्यातून चालते कुंती. मंदा माझी चुलती पाण्यातून चालते नाव. अभिजित माझा भाऊ.
अंगणात लावते जाई मनीषा माझी आई, देवापुढे लावते अगरबत्ती या यतीरावांची मी सौभाग्यवती. क्या बात है. अभिनंदन वहिनी. दुसरा सीमा शैलेश कोळी. ओके बोला. उखाणा घ्या. जाई जुईच्या झाडाखाली नागिन घेते विसावा, शैलेशरावांच्या नावाला आशीर्वाद असावा. क्या बात आहे. आशीर्वाद आहे सर्वांचा. तथा असतो. हे सगळे तथा असतो म्हणा. ओ थांबा वहिनी म्हणा सगळे तथा असतो. काय का बघा शैलेशरावांना आशीर्वाद दिला सगळ्या गावाने. हा बोला वहिनी. कृष्णाला आहे बासुरीचा छंद, अनिलरावाच्या जीवनात मला आहे आनंद. अरे वा. अनिलरावांच्या बरं लगीन करताना असं लपून लपून केलं का काय? त्या शेजारच्या वहिनींच्या लपून लपून आम्हाला कसे दिसणार तुम्ही? आलेत का अनिलराव इथं? आहेत का? अनिलराव कुठे आहेत बरं बोलवा. अनिलराव याव जरा इकडे. कुठे गेले अनिलराव? अनिलराव या की जरा एक मिनिट. नाहीत का? आहेत का? अरे वा क्या बात आहे. कडक काम आहे. या अनिलराव. एवढे का तुम्ही लपले बरं? का अनिलरावना घाबरले? घरी घाबरते ते का ह्या? घरी कशा डॉन असते ते? हा आता कसे घाबरले ते? बिचारा अनिलराव दिसते का तरी घाबरायसारखं यांच्या? एवढं वेळ असते रे वहिनी. बरं असू देत. लागलं तुमचा जोडा लक्ष्मीनारायणचा जोडा सुंदर वाटतोय. आता एका अनिल भाऊलाच नाव घ्यायला सांग. ऐका हो अनिल भाऊ, अख्खं गाव जमा झाले. लव्ह मॅरेज केलंय का अरेंज मॅरेज आहे? अरेंज मॅरेज आहे. कुठले? सासरवाडी? भवानीनगर. ताकारे बरेच लांब गेले. एवढे लांब कसे गेले? मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. मामाची पोरगी आहे ना. म्हणजे अर्ध लव आणि अर्ध अरेंज. 100% खरंय का नाही? म्हणजे लग्नाच्या आधी तुमची ओळख होती का नाही? होती. म्हणजे अर्ध लव आणि पुन्हा लग्न झालं म्हणजे अर्ध अरेंज. नाव का वहिनी घ्यायला तुमच्यामुळे त्यांना दंड झालाय. तुम्ही लपले आणि त्यामुळे त्यांना पुढे बोलवायला लागलाय. घ्यायला होतं त्यांना एक लोकांना. घेऊ द्या ना. हा घेऊ द्या म्हणते त्या वहिनी. घेऊ द्या. बरं गावलोय. घरी सापडतच नाही म्हणजे बरं गावलोय. बरोबर एक शांत घेऊ खाना घ्या. नाही येत बरं घ्या. चालेल. घेऊ द्या का नुसतं एवढं चुटकुलं नाव? घेऊ द्या चुटकुलं. सुप्रिया. क्या बात आहे. अभिनंदन सुप्रिया वहिनी. मित्रांचं अभिनंदन सुप्रिया वहिनी. तुमचं बी अभिनंदन. बोला. सासू माझी प्रेमळ, दीर माझा हौसी, अरुणरावांचे नाव घेते गणेश उत्सवा दिवशी. क्या बात है. सुंदर उखाणा आहे. अभिनंदन. माणिक मोती कानातल्या पुरीला, दीपक नाव घेते सुहासिनींच्या जोडीला. क्या बात है. सुंदर उखाणा आहे. अभिनंदन. बोला. 1 बॉटल 2 ग्लास, निलेशराव माझ्या फर्स्ट क्लास. क्या बात आहे. अभिनंदन. त्यांना द्या. आलेत का निलेशराव कार्यक्रमाला? कुठं आहे? पाठीमागे उभे असलेले निलेशराव साबडतो पुढे या. असं पाहिजे. दोन धडाका. निलेशरावला आता नाव घ्यायला सांगतो. चालेल ना? निलेशराव म्हणा काय बया हे काय नकोची सरांनी मांडलंय बरं. पण असं देव तुमच्या लग्नाला आम्हाला बोलवलं होतं का? नव्हतं. मला तर नव्हतं. तुम्हाला बोलवलं असेल. हा त्यामुळे लग्नात तुमच्या उखाणाचं ऐकलं नाही. घ्या एक उखाणा मस्त पैकी. घेऊ द्या ना वहिनी. वहिनी लागली तर रागानं बघाय तुमच्याकडे. चांगला घ्या नाही तर मग बघतील घरी गेल्या. हा घ्या एक उखाणा. गणपती बाप्पा. अलीकडे वरमोडी पलीकडे कृष्णा, मध्ये माझं गाव, सारखेचं नाव घेतो या येते राजचा भाऊ. या माझे अभिनंदन. अभिनंदन. बोला मग. क्या बात है. सुंदर उखाणा आहे. अशीच मिळावी संधी. सुंदर उखाणा. बोला. जवळ पकडा जरा. हायस्कूलच्या पटांना मुले खेळतात गेम, परशुरामनं प्रश्न विचारला हॉटेजीवर नेम. कसा आहे जुना जमिनीतला हॉटेजीवर नेम. वेळ कमी होऊ नाही तर एक गेम वारीत आपला 4 वाजता वेळ कमी आहे. चला वहिनी. माऊली बोला. माऊली. प्रेमाचे सारण मानसिकरावांचे नाव घ्यायला होमित इस्टरच्या कार्यक्रमाचे कारण. क्या बात आहे. अभिनंदन. टाळ्या वाजवायच्या. टाळ्या सगळ्या टाळ्या वाजवायच्या. उखाणा ऐकला की टाळ्या वाजवायच्या. जवळ पकडा. सचिन काटे. ओके. नाकातल्या नदीला शोभून दिसतात लाल पिवळे मोती,
सचिनराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. अभिनंदन. माझं नाव मीरा विशाल कांबळे. ओके उखाणा. सासू माझे हौशी, सासरे माझे प्रेमळ, विशालरावांचे नाव घेते, होम मिनिस्टर. चुकलं की राव. कांबळे वहिनी कशात काय फटक्यात पाय झाला. चुकलं चुकलं. गुलाबाच्या दुसरं झाडाला कळे ते दाट, विशालरावांचे नाव घेते, सोडाचा वाट. वाट. हा असं काहीतरी यमक जुळलं पाहिजे. बोला पुढं. मग माहिती असं समोर जवळ बोला. नीता प्रमोद कळसकर. ओके उखाणा. क्या बात आहे. सुंदर उखाणा. चला पुढे पुढे चला. टाळ्या वाजवायचे. टाळ्या वाजवत राहा. शिवणकर. ओके हिरेगडीची याच नाव गणपतीराया राजा हैदराबादच्या नावाला बुद्धिवर्तन म्हणून माझा. क्या बात आहे. उखाणा घेताना वाजवू नका. हा बोला बोला बहिणी. श्रावण महिन्यात थोडं ऊन थोडं सावली, रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. क्या बात आहे. सुंदर उखाणा. चांदीच्या ताटावर रुमाल टाकला मी, ओंकाररावांचं नाव घेतले, तुम्ही आग्रह केला म्हणून. क्या बात आहे. अभिनंदन. माझे नाव काजल अधिक सावंत. ओके उखाणा. चांदीची जोडवी, सौभाग्याची खूण, अधिकरावांचे नाव घेते, सावंतांची सून. क्या बात आहे. कडक आहे बरं का. सगळं कामच कडक आहे. हा बोला. माझे नाव दीपाली संदीप सावंत. ओके. पुरणपोळीवर तूप घालते साधू, संदीप रावांचं नाव घेते, तुम्हा सर्वांसाठी नाजूक. नारे वा. अभिनंदन. वि.स. खांडेकरांची कादंबरी आयुष्यात एकदा तरी वाचावी, संतोषरावांच्या आयुष्यातील फुले फक्त निलंबीच वेचावी. क्या बात आहे. सुंदर उखाणा. संगीता उमेश काटे. चांदीच्या ताटात खडीसाखरेचे खडे, उमेशरावांचे नाव घेते, गणपती बाप्पा पुढे. क्या बात आहे. सुंदर उखाणा. हॅलो. क्या हुआ. हा पुढं पुढं क्या होतं. ऐकलंय ऐकू आलं नाही. थांब रे. तुमच्यासाठी खास. बरोबर ना. असंच काहीतरी. हा अभिनंदन. सगळ्या माऊलीसाठी एकदा जोरदार तयार होते. काही वाटत नाही. काय सांगाल आमच्या मंडळाला. काय सांगाल. छान खेळा. मंडळ नाही खेळत. वहिनींना काय सांगाल. सगळ्या महिला मंडळाला काय सांगाल. छान खेळा. बक्षीस जिंका. आणि मंडळाला काय सांगाल. असंच काम चालू ठेवा. असंच काम चालू ठेवा. दरवर्षी 60, 70, 80 हजाराला मंडळ ऐकतंय का. मंडळ गेलंय गारठून बसलंय छताखाली जाऊन. बरं मंडळ या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाबाबतीत काय सांगाल. मंडळाच्या ह्या उपक्रमाबाबत काय सांगाल. छान आहे कार्यक्रम. मंडळानं पुढच्या वर्षी असा कार्यक्रम घेऊ द्या का. हा चालेल ना. एका दणक्यात बोललंच चालेल ना. बिनधास्त. पुढच्या वर्षी मंडळानं असा कार्यक्रम घेतला तर एवढी मोठी बक्षिसं ठेवू द्या. चालतील ना.
काय खरंच नाही. मंडळ ऐकताय का? मोहित दादा ऐकलाय ना? सगळे ऐकताय का? समोरचे ऐकताय का? तिकडची तर पाकच गांगरून गेली. तुम्हाला माहितीये का वहिनी, एवढी मोठी बक्षीस साबळे सरांचं पाकिट आणि बाकीचा खर्च नेहमी कमी जास्त किती हजार, 70-80 हजार रुपयाला मंडळ अडचणीत आहे. तुम्ही बिंदात म्हणताय घ्या, पुढच्या वर्षी बी घेऊन जा. बरं समजा घेतलं बरं का, पुढच्या पुढे बघू आपण. पण मंडळानं पुढच्या वर्षी असाच कार्यक्रम घेतला तर तुम्ही भाग घेणार? घेणार. मग कार्यक्रम घ्यायला कुणाला बोलवू द्या? कार्यक्रम असा घ्यायला कुणाला बोलवू द्या? आम्हालाच बोलवा आणि आऊट झाल्याने सगळ्यांनी फक्त 2-2 शिव्या द्या. बाकी बरी शिव्या घेऊन जातो पिंपरीला. नाही मग छान करा. अभिनंदन, जोरदार टाळ्या वाजवा. जरा थांबाना, फार छान दिसते रूप भिजलेलं आणि ते पहा तुमचं मन हे भिजलेलं. प्रेमान 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 निसर्ग राजा ऐक सांगतो, तू जपलंय रे, तुम्ही माझ्या मनात लपलंय 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 रे. निसर्ग राजा ऐक सांगतो. थोडा वेळ इथून पुढच्या काही मिनिटांमध्ये त्याच्या अंतिम निकालाकडे. विजेत्या वहिनी एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत. वहिनी बरोबर ना? आजच्या स्पर्धेच्या द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या वहिनी सावंत वहिनी, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या. आजच्या स्पर्धेच्या तृतीय क्रमांकाच्या विजेत्या वहिनी देशमुख वहिनी. माता भगिनींना दीपक साबळे सरांचा मानाचा मुजरा. सन्मानाचा हे मनोरंजनाचा नारी सन्मानाचा विसरून दुःख सारे केले हास्य फवाऱ्यांचा. नव्या जगाची घेऊन खैरात, नव्या
जगाची ठेवून खैरात ऑल दीपक सावळकर